जय महाराष्ट्र मित्रांनो. Yes, I got a job as an embedded software developer, but it was not so easy. मी 2014 मध्ये पासआउट झालो आणि त्याच्यानंतरनं माझ्याकडे त्या सर्व स्किल होत्या ज्या मला स्टार्टअपमध्ये जॉब भेटून देण्यास उपयोगी ठरल्या. पण आजचा व्हिडिओ हा माझ्या स्ट्रगलविषयी नाही आहे, तर तुम्हाला 2014 ते 2024मध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या चेंजेसचा एक आढावा देणारा आहे. यामधून तुम्हाला तुमच्या फर्स्ट जॉब मिळवण्यासाठी स्ट्रॅटर्जी डिसाईड करण्यास मदत होईल. लेट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम फर्स्ट, बिकॉज प्रॉब्लेम अंडरस्टँड केल्याशिवाय तुम्ही सोल्युशन देऊ शकत नाही. तुम्ही या बार चार्टमध्ये बघू शकता 2014पासून ते 2024पर्यंत इंजिनिअरिंग एम्प्लॉयबिलिटी ही वाढत चाललेली आहे. म्हणजेच काय, तर ग्रॅज्युएट स्टुडंट्सची संख्या वाढत चाललेली आहे. जी 2014मध्ये 50%च्या समवेअर होती ती आता 60+%नी वाढलेली आहे. बट त्याच्याच प्रमाणात जो हायरिंग इंटेंट रेट आहे, जो 2014मध्ये बिलो 30% होता, तो आता ऑलमोस्ट 20%च्या बिलो गेलेला आहे. हायरिंग इंटेंट रेट म्हणजेच काय, तर IT कंपन्या इयर ऑन इयर किती हायरिंग करत आहेत, जे चित्र दिवसेंदिवस चिंताजनक झालेलं आहे. तर 2024मध्ये इंजिनिअरिंग एम्प्लॉयबिलिटी आणि हायरिंग इंटेंट रेटमधला जो गॅप आहे तो अतिशय वाढलेला दिसतोय. याची काय कारणं असतील, तर गेल्या 10 वर्षात भारतामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रियल मार्केटमध्ये काही मेजर चेंजेस झालेले आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे राईज ऑफ डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इकोसिस्टम. यामुळे नवीन टेक्नॉलॉजीची डिमांड वाढली. सेकंड कारण म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आणि डेव्हऑप्स अडॉप्शन. बऱ्याच कंपन्यांनी स्वतःला अपग्रेड केलं आणि या न्यू टेक्नॉलॉजीवर शिफ्ट केलं. यामुळे त्यांची इफिशियन्सी खूप वाढली, ज्यामुळे ते कमी टाईममध्ये जास्त प्रोडक्शन करू लागले. तिसरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं अडॉप्शन. यामुळे सॉफ्टवेअर कंपन्यांना फाईन ट्युनिंग करण्यास मदत मिळाली, जसं की अननेसेसरी कॉस्ट आणि एफर्ट रिड्यूस करणे. चौथं की सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसीला महत्त्व दिलं गेलं. अशा काही मेजर गोष्टींमध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री शिफ्ट केलेल्या दिसतात आपल्याला लास्ट 10 इयर्समध्ये. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की जो गॅप क्रिएट झाला आहे त्याचे काय कारणं असू शकतात. जसं एक म्हणजे स्किल गॅप, जे की आपल्या न्यू फ्रेश ग्रॅज्युएट्समध्ये खूप असतं. दुसरं म्हणजे लिमिटेड एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर. यामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीबरोबर लूजली कपल्ड आहेत, ज्याचा फटका सर्व विद्यार्थ्यांना बसतो. तिसरं महत्त्वाचं आणि कमी जणांना माहीत असलेलं गॅपचं कारण म्हणजे लो रिटेन्शन रेट ऑफ स्किल्ड पीपल. म्हणजे ज्यांच्याकडं स्किल आहे अशा लोकांना कंपन्या चांगलं पॅकेज देऊन होल्ड करू शकत नाही. सो असे इंजिनियर्स मोस्टली प्रेफर करतात की भारत सोडून बाहेरच्या देशांमध्ये मायग्रेशन. आणि लास्ट बट नॉट लिस्ट चौथं कारण आहे जेंडर इम्बॅलन्स. जेवढे विद्यार्थी पास होतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मुली देखील असतात, ज्या की सर्वच्या सर्व जॉबसाठी ट्राय करत नाही. त्यामुळे हा गॅप अजून वाढतो. ही सर्व झाली गॅपची मेजर कारणं. बट आपण बघूया ॲक्च्युली सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा पेन पॉईंट कुठे आहे. यासाठी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची प्रोसेस काय असते ती समजून घेऊया. जेव्हा तुम्ही फ्रेश ग्रॅज्युएट होता त्याच्यानंतरनं कंपनी तुम्हाला कॅम्पस राऊंडमध्ये किंवा ऑफ कॅम्पस राऊंडमध्ये हायर करते आणि तुम्ही कंपनी जॉईन केल्यानंतर तुमचा 3 मंथचा पिरियड हा तुमचा इंडक्शन आणि ट्रेनिंग पिरियड असतो. नंतर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग मिळते, जी अराऊंड 6 मंथची असते. मग समवेअर अराऊंड 1 इयर एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट असाईन केला जातो आणि त्याच्यानंतरनं कंटिन्युअसली तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट अँड सर्टिफिकेशन करायला सांगितलं जातं. अशा प्रकारे तुमचे सॉफ्टवेअर इंडस्ट्री युजली वर्क करतात, ज्या की मोठ्या मोठ्या MNCs फॉलो करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कंपनी तुमच्या प्रत्येक फ्रेशर मागं एका वर्षासाठी ऑलमोस्ट इन इंडियन रुपीज 5 लाख रुपये खर्च करते. यानंतर जाऊन कुठं तो इंजिनियर कंपनीसाठी प्रोडक्टिव्ह बनलेला असतो. बट तुम्हाला माहिती आहे का, 1 वर्ष किंवा 2 वर्ष जरी एक्सपिरियन्स झाला असला तरी तुम्हाला कंपनीमध्ये काय काम दिलं जातं, तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा व्हॅलिडेशन दिलं जातं, किंवा स्क्रिप्टिंग करून प्रोसेस ऑटोमेट करायला लावतात, किंवा एखादा स्मॉल किंवा मीडियम बग सॉल्व करायला किंवा ॲनालाइज करायला दिलं जातो. त्याचसोबत तुम्ही तुमच्या सिनियर्सला जो काही टेक्निकल सपोर्ट लागतो तो देत असता. आता इथं ॲक्च्युली प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, कारण हे सर्व काम AI रिप्लेस करायला लागलं आहे. नॉट 100% बट मोस्ट ऑफ द वर्क. मग आता सांगा, कंपनी तुम्हाला 5 लाख रुपये खर्च करून 1 वर्ष ट्रेनिंग देऊन वाट बघत बसेल की AI वापरेल. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता,
तर तुम्ही तुमची स्ट्रॅटजी बदलली पाहिजे. जे आम्ही 2014मध्ये केलं ते वापरून चालणार नाही, किंवा AIला दोष देत बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण का तुम्हाला जर माहिती असेल तर सॉफ्टवेअर इंडस्ट्री ही खूप डायनामिक इंडस्ट्री आहे कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. यामध्ये एव्हरी 10 इयर्स डिसरप्शन येतं. म्हणजे काय, तर एव्हरी 10 इयर्स न्यू टेक्नॉलॉजी येत राहते. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं कोर्स करेक्शन करता आलं पाहिजे. जर मला विचारलं तर तुम्ही ही स्ट्रॅटजी वापरली पाहिजे. पहिलं म्हणजे कंटिन्युअसली अपस्किल आणि रिस्किल. आता हे तर तुम्ही ऑलरेडी ऐकलंच असेल. जर कोणाला अजून समजलं नसेल अपस्किल कसं करायचं, तर एकदम सोपी टिप आहे. लेटेस्ट जॉब ओपनिंग बघायची, ज्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन वाचायचं, कोणती टेक्नॉलॉजी मेन्शन केली ती शिकायची. दुसरं म्हणजे इंटर्नशिप आणि प्रोजेक्टसाठी ट्राय करा. तुमचे प्रोजेक्ट्स हे तुम्ही स्वतः केले पाहिजेत आणि जास्तीत जास्त केले पाहिजेत. मोस्ट ऑफ द स्टुडंटला प्रोजेक्ट्स बाहेरून करून घेण्याची सवय लागलेली असते. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला पिठाची गिरण टाकायची आणि त्याचं तुम्ही ट्रेनिंग घ्यायला गेलाय आणि एक्झामिनरनी विचारलं दळून दाखव पीठ, आणि तुम्ही बाजारातनं जाऊन पीठ आणून त्याला दाखवलं, तर कुणाचं नुकसान होणार आहे? तुम्हाला उद्या पिठाची गिरणी चालवता येणार आहे का? सो मेक युअर हँड डर्टी, डू युअर ओन प्रोजेक्ट्स. आणि तुमचं पोर्टफोलिओ क्रिएट करा, जसं की लिंक्डइनवर, आणि नेटवर्किंग वाढवा. जसं तुमचे कॉलेज ॲल्युमिनी असतील किंवा अजून कोणी टेक्निकल फ्रेंड असतील जे ऑलरेडी जॉब करत आहेत, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. चौथं म्हणजे जर तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर तुम्हाला फ्रीलॅन्सिंग करणं इतपत नॉलेज येऊन जातं, तर तुम्ही फ्रीलॅन्सिंगसाठी ट्राय करू शकता. आणि लास्ट, तुम्ही मोठ्या कंपन्यांच्या नादाला लागूच नका. डायरेक्ट स्टार्टअप कंपन्यांना फोकस करा आणि त्यांच्या इथल्या जॉब ओपनिंगला अप्लाय करायला शिका. याचं कारण स्टार्टअप कंपन्या लेस फंडिंगमुळे इंडस्ट्री प्रोसेसला जास्त फॉलो करत नाहीत आणि त्यांच्याकडं एवढं बजेट नसतं की ते सिनियर इंजिनियर हायर करतील. त्यामुळे ते पण हेविली डिपेंड असतात कमी सॅलरीमध्ये एखादा इंजिनियर मिळतो आहे का. आणि लास्ट टिप म्हणजे ॲटलिस्ट 3 इयर्ससाठी सॅलरीचा विचार करू नका, एक्सपिरियन्सचा विचार करा. पहिले एक्सपिरियन्स गेन करा, सॅलरी ऑटोमॅटिक वाढेल. आता या सर्व स्ट्रॅटजी मी म्हणत नाही की 100% वर्क होतीलच, बट ॲटलिस्ट तुमची एनर्जी तुम्ही राईट डायरेक्शनमध्ये फोकस करू शकाल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.